नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 6वी इतिहास आपला आहे. इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. आपण दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात करत आहोत आणि दुसऱ्या सत्रामधील मौर्यकालीन भारत हा घटक या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. आता मौर्यकालीन भारत हा आपला जो 7वा जो धडा आहे इतिहासाचा 6वीमधील, तो म्हणजे मौर्यकालीन भारत. आता मौर्यकालीन भारत याचा अर्थ काय होतो की मौर्यांचं साम्राज्य काही काळ, काही शेकडो वर्ष आपल्या भारतावरती होतं आणि मौर्यांनी आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी साम्राज्य निर्माण केलं आणि मग मौर्यांच्या काळामधलं जो आपला भारत होता तो कसा होता ही गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत मौर्यकालीन भारतमध्ये. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत की ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. आता ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी म्हणजे हा आपला भारतातला होता का? नाही. जशी एक म्हण आहे आपल्याकडे, जो जिता वही सिकंदर. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आपल्या भारतावर आली म्हणजे ग्रीक सम्राट, म्हणजे याचा अर्थ काय होतो, ग्रीक नावाचा एक देश आहे आणि त्या ग्रीक देशातून आपल्या भारतामध्ये आलेला तो सिकंदर. आणि मग इथे आल्यानंतर आपल्या भारतामध्ये कशा प्रकारचं काही प्रदेश जिंकून घेतले, पुढे काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण या घटकामध्ये समजून घेणार आहोत. आणि नंतर मग मौर्यांचं साम्राज्य निर्माण झालं. आता पहिल्यांदा एक गोष्ट आपण समजून घेऊया की इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये इराण नावाचा एक देश आहे आणि या इराण देशामध्ये सायरस नावाचा एक मोठा राज्य होता आणि त्या राजाने आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. तर कुठे? इराणमध्ये. इराण एक स्वतंत्र जगामधला असलेला एक देश आहे. आपल्या जगामध्ये एकूण 294 पेक्षाही देशांची संख्या आहे. त्यापैकी असलेला इराण नावाचा एक देश. आणि या इराणमध्ये सायरस राजाने आपलं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं, म्हणजे मोठं राज्य निर्माण केलं होतं. तो त्या प्रदेशाची किंवा त्या देशाची तो सत्ता गाजवत होता. मग आता हे जे साम्राज्य जर बघितलं तर तो तिथपर्यंतच थांबला नाही. हा सायरस नावाचा राजा, त्याचं हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत, रोम एक नावाचा देश आहे, मग वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि अगदी आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेलं होतं. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास एक दार्विश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंत काही भाग जिंकून घेतले. इराणचा सम्राट इसवी सन पूर्व 518च्या दरम्यान सुमारास दारुश नावाचा एक इराणी सम्राट होता, म्हणजे त्याने बी इराणवरती मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं. तो इराणचा सम्राट असलेला. आणि या इराणच्या सम्राटाने आपल्या भारतावरती स्वारी केली आणि आपल्या भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा प्रदेश बराच काही भाग जिंकून घेतला. पुढे या दारुशनी काय केलं, या दारुश सम्राटाने, म्हणजे हा पण इराणचा सम्राट आहे लक्षात घ्या, या दारुश या सम्राटाने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले. म्हणजे जो काही आपल्या भारतातला जो काही प्रदेश जिंकून घेतला त्या जिंकलेल्या प्रदेशातले काही लोकांना, म्हणजे काही सैनिकांना त्याने आपल्या स्वतःच्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं सैनिक. अर्थात हा इतिहास कशामुळे कळतो तर ग्रीक इतिहासकार. आता ग्रीक इतिहासकार म्हणजे ग्रीक देशातल्या इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास, त्यांनी जो इतिहास लिहून ठेवला त्या ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्याची ही माहिती आपल्याला आज मिळते. मग सम्राट दारुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. कारण का? इसवी सन पूर्व अगदी 518च्या दरम्यानपासून याचा अर्थ इराणचे आणि आपले भारताचे काय होते
संबंध होते हे लक्षात येतं. मग ते अगदी प्राचीन काळापासून म्हणायला काही हरकत नाही. आणि मग सम्राट दारुशच्या काळामध्ये भारताचे आणि इराणचे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. म्हणजे राजनैतिक, आता राजनैतिक कशाला म्हणायचं, म्हणजे थोडक्यात राजकीय संबंध ज्याला आपण म्हणतो ते राजकीय संबंध प्रस्थापित झाले. मग ते भारताचे आणि इराणचे संबंध वाढल्यामुळे, राजनैतिक संबंध वाढल्यामुळे मग इराणचा आणि आपल्या भारताचा व्यापार होऊ लागला. मग इराणच्या काही वस्तू पदार्थ आपल्या देशामध्ये येऊ लागले, आपल्या भारतातले काही वस्तू पदार्थ, मसाल्याचे पदार्थ इराणमध्ये जाऊ लागले. म्हणजे त्यातून व्यापाराची वाढ झाली. शिवाय इराणच्या काही कला आपल्या भारतामध्ये आल्या, आपल्यातल्या काही कला इराणमध्ये जाऊन पोहोचल्या. म्हणजे त्यातून राजनैतिक संबंध वाढले, आणि राजनैतिक संबंध वाढले त्यातून व्यापाराचे संबंध वाढले, देवाणघेवाण सुरू झाली दोन देशांची एकमेकांबरोबर, त्यातून दोन देशांच्या कलांची एकमेकांबरोबर देवाणघेवाण झाली. आणि मग अशा प्रकारे राजनैतिक संबंध वाढले, व्यापारी संबंध वाढले, आणि कलेच्या देवाणघेवाणीमधले सुद्धा संबंध त्या ठिकाणी वाढले. सम्राट दारुशने त्याच्या साम्राज्यामध्ये सर्वत्र दारिक नावाचं एकाच प्रकारचे चलन लागू केलं. चलन म्हणजे काय, जसं आजचं आपल्या भारतामध्ये आपण चलन कोणतं आहे, आपलं रुपया, पैसे, हे चलन आहे. मग त्या दारुश सम्राटाने त्याच्या सर्व साम्राज्यामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र दारिक नावाचं एक प्रकारचं चलन लागू केलं. आता दारिक म्हणजे ते थोडक्यात त्यांनी त्याच्याच नावावरती केलं असं काही मला हरकत नाही. आणि म्हणून दारिक नावाचं एकाच प्रकारचं चलन सुरू केलं, आणि त्यामुळे व्यापार करणं सोपं झालं. कारण जर वेगवेगळ्या प्रकारचं चलन जर आलं, जसं आता अमेरिकेचं चलन वेगळे, भारताचं चलन वेगळं आहे, भारताचं आणि पाकिस्तानचं चलन रुपयासारखंच आहे. मग जर वेगवेगळं चलन असेल तर थोडंसं व्यापार करायला अडचण येते. परंतु या दारुश सम्राटाने दारिक नावाचं सगळीकडे एकाच प्रकारचं चलन सुरू केलं, त्यामुळे आपल्याला आणि त्या देशाला व्यापार करणं सोपं झालं. पर्सिपोलिस हे राजधानीचं शहर सम्राट दारुशच्या काळात बांधलं गेलं, आणि पर्सिपोलिस हे ठिकाण आज इराणमध्ये आहे. थोडक्यात या दारुश सम्राटाने जे दारिक नावाचं चलन सुरू केलं त्याचं एक चलनाची चित्रकृती, चलन हे ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेले, मी या ठिकाणी हायलाईट केलेले, तुम्हाला सगळ्यांना बघता येईल. तर असं हे दारिक नावाचं चलन. तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. पुढचा भाग आपण जाऊया, ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. आता ग्रीक सम्राट कुठला होता, आपण पहिल्यांदाच बघितलं का हा जो ग्रीक सम्राट आहे सिकंदर, हा ग्रीक देशातला आहे. ग्रीक सम्राट म्हणजे त्याचं राज्य सुद्धा ग्रीकमध्ये होतं, तिथला तो सम्राट होता, तिथं तिची सत्ता प्रस्थापित होती. मग असा हा ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर, दोन नाव आहे त्याला, अलेक्झांडर उर्फ सिकंदर, ह्या ग्रीकवरून आपल्या भारतावर त्यांनी स्वारी केली. इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर त्यांनी काय केलं, स्वारी केली. त्याचं इथं छायाचित्र सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिसलेले, खाली नाव आहे सम्राट सिकंदर उर्फ अलेक्झांडर. आता त्यांनी ज्यावेळेस आपल्या भारतावरती स्वारी केली, निघाला तो ग्रीक देशातून आपल्या भारताकडे आला, पुढे सिंधू नदी लागली, आणि सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. आणि या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला की आपण तो ग्रीकमधून आपल्याकडे आलाय, आपल्या भारतावरती राज्य करणार, भारताचे प्रदेश जिंकून घेणार. आणि म्हणून काही ठिकाणी, काही प्रदेशामध्ये आपले जे काही भारतीय राजे होते त्यांनी त्याच्याशी विरुद्ध चांगल्या प्रकारचा निकराचा कठीण असा लढा दिला. परंतु तरी देखील हा ग्रीक सम्राट सिकंदर उर्फ अलेक्झांडर अगदी आपल्या भारताच्या पंजाबपर्यंत येण्यास तो यशस्वी झाला. तसं भारताचं आणि ग्रीकचं अंतर खूप दूरचं आहे. मात्र त्याने त्याच्याबरोबर आणलेले जे काही सैनिक होते, अगदी ते ग्रीक देशापासून तर आपल्या भारतात येईपर्यंत एवढं मोठं दूरचं अंतर, आपली मायभूमी सोडलेलं, आपलं घरदार सोडलेलं, आपला प्रदेश सोडलेला, आणि एवढ्या दूरवरून ते सम्राटाबरोबर आलेले जे सैनिक आहे त्या सैनिकांची प्रचंड मोठी हालअपेष्टा झाली, त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. आणि इतक्या दिवसापासून आपण आपला मायदेश, ग्रीक प्रदेश, ग्रीक देश, घरदार सगळं सोडलेलं आहे, आणि अगदी तिथपासून तर आपल्या भारतापर्यंत आपण आघाडी घेतलेली आहे, आणि दूर आपल्या मायदेशापासून आल्यामुळं या सैनिकांच्या मनामध्ये आपल्या मायदेशाला जाण्याची
एक जाणीव निर्माण झाली की आपण आपल्या मायदेशी परत जायला पाहिजे. आणि मग या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले. परंतु ग्रीक सम्राट हा जो सिकंदर उर्फ अलेक्झांडर हा काही त्यांना परत जाऊन देत नव्हता. मग आता काय करायचं? मग शेवटी त्या ग्रीक सैनिकांनी त्याच्या राजांच्याच विरुद्ध म्हणजे सम्राटाच्याच विरुद्ध सम्राट सिकंदर उर्फ अलेक्झांडर याच्याच विरुद्ध बंड पुकारलं, लढाई पुकारली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि शेवटी मग त्याच्याच सैन्याने त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं. बंड पुकारण्याचं कारण का? की आम्ही एवढ्या दूरवरून कितीतरी वर्ष झाले, कितीतरी दिवस झालेले मायदेश सोडून आम्ही एवढ्या दूर आलेलो आहे आणि आता आम्हाला पुन्हा आमच्या मायदेशी जायचं आहे. या विचाराने ते सैनिक तडफडू लागले आणि शेवटी नाविलाजाने त्यांनी आपल्याच राजाबरोबर सम्राटाच्या बरोबर त्यांनी काय केलं? युद्ध पुकारलं. आणि मग शेवटी सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याला माघार घ्यावी लागली. मग आता पुढे प्रश्न निर्माण झाला की या ठिकाणी आता मग प्रश्न असा निर्माण होतो की भारतातले जे काही प्रदेश जिंकले आहेत मग ते जिंकलेले प्रदेश सोडून जायचे का? मग त्यांनी असं केलं, या सिकंदराने जे भारतातले जे प्रदेश जिंकून घेतले ते मात्र त्यांनी सोडले नाही. त्यांनी काय केलं? त्याच्याबरोबर जे काही ग्रीक लोक किंवा ग्रीक सैनिक किंवा ग्रीक अधिकारी आले होते त्या महत्त्वाच्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांनी केल्या. कशावर केल्या? की भारतातले जे प्रदेश जिंकून घेतलेले आहे त्या प्रदेशाचा कारभार तुम्ही बघायचा. म्हणजे थोडक्यात भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्याला म्हटलेलं आहे, इतिहासामध्ये त्याला म्हटलेलं आहे सत्रप असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून इथली व्यवस्था व्यवस्थित करून त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका जिंकलेल्या भारतातल्या प्रदेशावरती करून त्यांना सत्रप असं म्हटलेले. त्यानंतर तो पुन्हा माघारी परत फिरला. परंतु वाटेमध्येच परत जात असताना बॅबिलोन नावाचं ठिकाण आहे, त्याच ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर उर्फ अलेक्झांडर मरण पावला. आणि हे जे बॅबिलोन नावाचं ठिकाण आहे ते आज हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे बघा. म्हणजे ग्रीकवरून आलेला तो, पण मृत्यू कुठे झाला? इराकमध्ये. परंतु सिकंदराच्या आगमनामुळे किंवा सिकंदराच्या स्वारीमुळे आपल्या भारताचा आणि पश्चिमेकडील जग यांच्यातला व्यापार वाढला. कारण सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्या इतिहासकारांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला. आता ग्रीक लोकांना मूर्तिकलेमध्ये खूप ते तरबेज होते, हुशार होते, छान प्रकारे त्या मूर्ती बनवायचे ते. मग ग्रीकांकडे जी मूर्तिकला होती ती आपल्या भारतीयांकडे नव्हती. पण ज्यावेळेस ग्रीकांचा आणि आपल्या भारतीयांचा व्यापार वाढला, संबंध वाढला आणि मग ग्रीक लोकांची जी कला आहे ती कला आपले भारतीय लोक शिकले आणि मग ग्रीक मूर्तिकलेच्या भारतीय कला कौशल्यावरती प्रभाव पडला. आपले भारतीय लोक सुद्धा ग्रीक कला शिकू लागले आणि मग दोघांची कला म्हणजे ग्रीकांपासून मिळवलेली कला आणि आपल्या भारताला जी कला येत होती मूर्तिकला, ह्या दोघांच्या कलेमध्ये मिश्रण झालं, म्हणजे एकत्र झाली. आणि त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला, जी गांधार कलाशैली म्हणून उदयास आली. आणखी दुसरं एक महत्त्वाचं, ग्रीक राजांनी जी नाणी तयार केली होती ती नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती. आता नाणी म्हणजे काय? त्यांचं चलन. थोडक्यात आपल्या भारतामध्ये म्हटलं तर आपण पैसे म्हणतो किंवा नाणी म्हणतो किंवा रुपये म्हणतो. पण जोपर्यंत ग्रीकांची नाणी तयार करण्याची माहिती आपल्याला नव्हती तोपर्यंत आपल्या भारतामध्ये नाणी तयार करण्याची कला भारतीयांना माहिती नव्हती किंवा येत नव्हती किंवा नाणी तयार केलेली नव्हती. ग्रीकांची नाणी आपण बघितली, भारतीयांनी बघितली आणि ग्रीकांच्या नाणी तयार करण्याच्या कलेपासून आपले भारतीय लोकांनी नाणे तयार करायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात ग्रीकांच्या तयार केलेल्या नाण्यांपासून आपले भारतीय नाणे तयार करायला आपल्या भारतीयांनी सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात नाणी तयार करण्याची कलासुद्धा आपल्याला कोणाकडनं मिळाली? ग्रीकांकडनं मिळाली. पण ग्रीक लोकांनी जी नाणी तयार करत होते ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांच्या नाण्यांचा अभ्यास केला होती जो बघितली तर नाण्याला दोन बाजू असतात, तुम्हाला माहिती. जसं आपला रुपया किंवा आपलं चलन आहे, जी नाणी आहे त्यांना दोन्ही बाजू आहे. तर ग्रीकांचे नाणे वैशिष्ट्यपूर्ण का म्हणायचं? तर त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचं चित्र असायचं. त्या काळात जो राजा असायचा त्या राजाचं चित्र हे एका बाजूला असायचं बघा.
आता इथे बघा, समजा तो एक राजाच असेल, समजा हा दारुश नावाचा कदाचित राजा असेल तिथं. म्हणजे एका बाजूला त्या राजाचं चित्र असायचं, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं, त्याच्या दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र असायचं, आणि त्या नाण्यावर त्या राजाचं नाव असायचं. सिकंदराची नाणीसुद्धा अशाच प्रकारची होती. सिकंदराचं हे चांदीचं नाणं आहे. चांदी हा धातू आहे बघा, आणि सिकंदराने अशा प्रकारे चांदीच्या धातूपासून नाणी तयार केली. हा सिकंदर आहे. म्हणजे नाण्याच्या एका बाजूला सिकंदराचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवतेचं चित्र आहे. तर सिकंदराने सुद्धा अशाच प्रकारची नाणी पाडलेली होती. नंतरच्या काळामध्ये भारतातील राजांनी सुद्धा अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. म्हणजे नाणी पाडण्याची कला आपण कोणाकडनं घेतली, तर ग्रीक लोकांकडनं. आता पुढे भारताचं बघा, मौर्य साम्राज्य, मौर्यांचं राज्य आपल्या भारतामध्ये निर्माण झालं. ते कुठे कुठे निर्माण झालं? तर मौर्यांचं साम्राज्य कोणी स्थापन केलं? मौर्यांची सत्ता कोणी निर्माण केली? तर मौर्यांची जी सत्ता, पहिल्यांदा जे साम्राज्य स्थापन केलं ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. आणि म्हणून मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? तर चंद्रगुप्त. चंद्रगुप्त मौर्याने साम्राज्याची स्थापना केली, परंतु ती करत असताना मगधचा एक राजा होता, त्याचं नाव होतं नंद राजा. नंद घराण्यातला राजा. मगध एक तुम्हाला प्रथम सत्रामध्ये बघितलं, याच्यामध्ये जनपदे आणि महाजनपदे. जन म्हणजे लहान थोडक्यात, आणि मोठा प्रदेश म्हणजे महाजनपद. त्यापैकी मगधचं साम्राज्य एक मोठं होतं. आणि या मगध राज्याचा किंवा त्या मगधच्या साम्राज्याचा एक राजा होता नंद राजा. नंद घराण्यातला शेवटचा राजा धनानंद, त्याचं नाव होतं धनानंद. पण हा धनानंद कसा होता? नाव धनानंद, आणि त्या नावाप्रमाणे धनाचा लोभी असलेला, हावरट असलेला, म्हणजे जनतेची काळजी न करणारा, वरून जनतेलाच लुटणारा. मग असा राजा असावा का? नाही. पण असा या नंद घराण्यातला शेवटचा राजा होऊन गेला धनानंद. तो जनतेवरती जुलूम करायचा, आणि या धनानंदाच्या जुलमी राजवटीला त्या राज्यातले लोक अतिशय कंटाळले, आणि मग त्या राजाचा पराभव केला तो कोणी? चंद्रगुप्त मौर्य यांनी. आणि मग त्या नंद घराण्यातला शेवटचा धनानंद राजा, त्याचा पाडाव केला, साम्राज्य नष्ट केलं, आणि मग पुढे मौर्य साम्राज्याची सत्ता स्थापन झाली. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या वेळेला सुमारास मगधवरती स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. मग पुढे ह्या चंद्रगुप्त मौर्याने अवंतीसारखे प्रदेश, सौराष्ट्र जिंकून घेतले, आणि हळूहळू आपलं साम्राज्याचा मोठा विस्तार करायला सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये आपण बघितलं की सिकंदराने भारतावरती स्वारी केली, भारतातले काही प्रदेश जिंकून घेतले. माघारी फिरताना मात्र काही ग्रीक अधिकाऱ्यांच्या ताब्यात ते प्रदेश दिले, त्यांना सत्रप असे म्हटलं जातं. मग सिकंदराने नेमलेले सत्रपामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सिकंदर तिकडे मृत्यू पावला. ही जेव्हा गोष्ट त्या ग्रीक अधिकाऱ्यांना समजली, तेव्हा त्यांच्यामध्येच लढाया सुरू झाल्या. काय? नाही, हा प्रदेश माझा, तो प्रदेश माझा, ह्या प्रदेशाचा मी राजा, असं त्यांच्यामध्ये लढाया सुरू झाल्या. आणि सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला, आणि त्याने वायव्य भारत आणि पंजाबवरती आक्रमण केलं. पुढे चंद्रगुप्त मौर्याने आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला, आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे पुढे अफगाणिस्तानातील काबूल, कंदार, हेरात हे प्रदेश चंद्रगुप्त मौर्याने आपल्या साम्राज्यामध्ये काय केले? समाविष्ट केलं. आता पुढे म्हटले, हे माहीत आहे का तुम्हाला? विशाखा दत्त हे व्यक्तीचं नाव आहे. संस्कृत नाटककार. संस्कृत एक भाषा आहे, तशी आपली मराठी आहे आणि संस्कृत भाषा आहे. हा विशाखा दत्त नावाचा एक संस्कृत भाषेत लिहिणारा नाटककार होता. त्याने एक मुद्रा राक्षस नावाचं एक नाटक लिहिलं, आणि त्या नाटकामध्ये धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली, हे सगळी माहिती तुम्हाला या मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये तुम्हाला पाहायला वाचायला मिळेल. आणि या कथानकात आर्य, चाणक्य आणि कौटिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व त्या ठिकाणी दिले जाते. आता मॅगिस्थिनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत हा चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात राहिला होता. आणि या मॅगिस्थिनिसने सुद्धा इंडिका नावाचा एक ग्रंथ लिहिला, पुस्तक लिहिलं, आणि त्या ग्रंथामध्ये सर्व मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे.
म्हणजे थोडक्यात तुम्ही इंडिका नावाचा ग्रंथ जर लिहिला इंडिका नावाचा ग्रंथ वाचला तर तुम्हाला सगळं मौर्यांचं साम्राज्य आपल्या भारतामध्ये कशा प्रकारे निर्माण झालं ही सगळी माहिती तुम्हाला इंडिका नावाच्या या ग्रंथामध्ये तुम्हाला वाचायला पाहायला मिळेल. त्यावरून हा मौर्यांचा साम्राज्याचा इतिहास आपल्याला भारतातला कळतो. मॅगेस्टिनिस हा सेल्युकस निकटरचा राजदूत होता आणि त्याच्या मौर्याच्या दरबारामध्ये तो राहिला आणि त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात हे सगळं मौर्यांचं साम्राज्याचं माहिती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. गुजरात राज्याजवळ जुनागड नावाचं एक ठिकाण आहे. त्या जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं आहे. आजही ते अस्तित्वामध्ये आहे आणि तसा उल्लेख एका शिलालेखात आढळलेला आहे. शिलालेख म्हणजे दगडावर कोरून ठेवलेला लेख. पुढे दुसरी एक महत्त्वाची माहिती की जैन परंपरेनुसार जैन धर्म आहे. या जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला असं मानलं जातं. परंतु शेवटी चंद्रगुप्त मौर्याने काय केलं, आयुष्याच्या शेवटी त्यांनी राजाचा म्हणजे राजपदाचा त्याग केला. नको मला हे राजेशाही, नको मला राजपद, नको मला ही खुर्ची, म्हणजे या राजेशाही पदाचा त्याग केला आणि शेवटी उरलेलं आयुष्य त्याने कर्नाटक जवळ श्रवणबेळगोळ नावाच्या ठिकाणी तिथे त्याने आपलं उर्वरित आयुष्य जगला, तिथेच आपलं आयुष्य घातलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. असं हे मौर्य साम्राज्याची स्थापना, ज्या साम्राज्याची निर्मिती कोणी केली, चंद्रगुप्त मौर्य. मग चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केला. मग चंद्रगुप्तांनी राजपदाचं त्याग केल्यानंतर सोडल्यानंतर त्याचा मुलगा ज्याचं नाव आहे बिंदुसार हा पुन्हा मगधचा राजा झाला. काही काळानंतर बिंदुसाराचा मृत्यू झाला. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा म्हणजे अशोक सम्राट इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. परंतु सत्तेवर येण्याच्या अगोदर सम्राट अशोक राजा होण्याच्या अगोदर ते नेमणूक तक्षशिला यांची आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून त्यांची करण्यात आलेली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्यांनी यशस्वीरित्या मोडून काढले होते आणि मगधचं सम्राटपद प्राप्त झालं. म्हणजे मगधचा सम्राट अशोक झाला. आणि मग ज्यावेळेस मगधचं सम्राटपद अशोकाने मिळवलं आणि लगेच कलिंग नावाचा प्रदेश होता, त्या कलिंग नावाच्या प्रदेशावरती स्वारी केली आणि कलिंग राज्याचा प्रदेश त्याने आपल्या ओडिसा राज्यात होत त्यावेळेस आजच्या ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि सम्राट अशोकाने कलिंगवरती विजय मिळवला आणि कलिंग आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट झालं. पुढे कलिंगचा इतिहास तुम्हाला सांगेल. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेत कर्नाटकपर्यंत आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेसपर्यंत सौराष्ट्रापर्यंत या सम्राट अशोकाने आपलं राज्य निर्माण केलं. आपण पाठ्यपुस्तकात या ठिकाणी बघूया. हा आपला त्या काळाचा मौर्यकालीन भारत बघा. म्हणजे हा एवढा भाग जो आहे, हा सगळा एवढा जो भाग आहे, या सगळ्या संपूर्ण भागावरती सम्राट अशोकाने आपलं राज्य निर्माण केलं. बघा इकडे कच्छ, सौराष्ट्र म्हणजे गुजरातसारखा प्रदेश, इकडं आंध्र प्रदेश, इथं कलिंग आहे, इकडं मगधचं मोठं साम्राज्य आहे, अगदी इकडं हिंदुकुश पर्वत, मनसेरा, तक्षशिला बघा इथे. या तक्षशिलाचाच तो काय होता, राज्यपाल होता. मग एवढं मोठं साम्राज्य अशोकाने निर्माण केलं. आता पुढे बघूया कलिंगचं युद्ध. काय आलं कलिंगचं युद्ध? आता कलिंगचं युद्धाचा फार इतिहास मोठा आहे. कलिंगचा प्रदेश सम्राट अशोकाने जिंकला, राज्य आपल्या राज्यात मिळवलं. पण कलिंगच्या युद्धातील प्रचंड म्हणजे कलिंगचं युद्ध करताना, कलिंगचा प्रदेश जिंकून घेताना प्रचंड रक्तपात झाला. प्रचंड सैनिक त्या ठिकाणी त्या युद्धभूमीवरती मारले गेले किंवा मेले गेले. आणि कलिंगच्या युद्धातील एवढा रक्तपात, ज्यावेळेस युद्ध संपलं, सम्राट अशोकाने कलिंगचा प्रदेश जिंकला, युद्धामध्ये विजय मिळवला. पण विजय मिळवल्यानंतर जेव्हा तो त्या मैदानावरती त्याने आपली फेरी मारली, मैदान बघितलं, तेव्हा अक्षरशः पाण्यासारखे सैनिकांच्या रक्ताचे पाटच्या पाट वाहू लागले. आणि जेव्हा हे रक्ताचे वाहणारे पाट जेव्हा सम्राट अशोकाने बघितले, तेव्हा त्यांनी आपल्या मनामध्ये त्या क्षणी एक निश्चय केला. काय? यापुढे कधीही मी युद्ध करणार नाही. अशोकाने निर्णय घेतला तिथे की पुन्हा कधी युद्ध न करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि म्हटला सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, म्हणजे इतरांवरती म्हणजे जे दुसरे जे कोणी असेल या सगळ्यांवरती दया दाखवणे, सत्य, अहिंसा आणि क्षमावृत्ती, हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
मग युद्ध करण्याचा त्यांनी त्याच्या आयुष्यात तो क्षण बघितला, तो प्रसंग बघितला आणि कधी युद्ध करायचं नाही असं सम्राट अशोकाने ठरवलं. त्यांनी हे ठरवलं की जग हे प्रेमाने जिंकता येतं. मग आता माझ्या मनातला संदेश सत्य, सत्य, त्यानंतर क्षमावृत्ती, त्यानंतर अहिंसा, इतरांप्रती दया दाखवणे, क्षमावृत्ती, हे जे गुण आहे ही गुण तर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले. शिलालेख म्हणजे दगडावर कोरून ठेवलेले लेख, स्तंभलेख असे कोरविले. आणि हे लेख सर्व ब्राह्मी नावाची भाषा आहे, ब्राह्मी नावाची लिपी आहे, त्या ब्राह्मी लिपीत लिहिले. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानं पियो पियदसी म्हणजे देवांना प्रिय असलेला राजा असा केलेला आहे. आणि म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवरती विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं की युद्ध कधी करायचं नाही, रक्तपात कधी करायचा नाही. आणि असा त्यांनी कोरून ठेवलेला जो लेख आहे याचा उल्लेख त्यांच्या एका लेखामध्ये आहे. इथे प्रत्यक्ष सम्राट अशोकाचं इथे छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे. मग सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलामध्ये वनवे लावत नाही, वनवा लावणे म्हणजे काय, आगी लावू नये, जंगलामध्ये वनवे लावू नये असे सक्त निर्बंध त्यांनी लिहून ठेवलेले. म्हणजे याचा अर्थ सम्राट अशोक किती पर्यावरणवादी होता, पर्यावरण प्रेमी होता. जंगलं राखली पाहिजे, झाडे तोडली नाही पाहिजे किंवा जंगली प्राण्यांची किंवा याच्या कुठली शिकारी होऊ नये या विचाराचं सम्राट अशोक होते. त्यांच्या लेखातून या ठिकाणी आपल्याला जाणवतं. आता पुढे आपल्याला बघायचे या ठिकाणी सम्राट अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली आणि बौद्ध धर्माचा प्रसार अशोकाने स्वतःच केला नाही, स्वतः तर बौद्ध धर्माचा प्रसार केलाच, पण आपली स्वतःची 2 मुलं, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती, ज्या मुलाचं नाव आहे महेंद्र आणि ज्या मुलीचं नाव आहे संघमित्रा. मग महेंद्रला आणि संघमित्राला श्रीलंकेला पाठवलं. आपल्या भारताच्या शेजारी असलेला दक्षिणेकडचा असलेला देश म्हणजे श्रीलंका, जो बेट आहे, श्रीलंकेचं बेट म्हणून. मग स्वतःचा मुलगा महेंद्र आणि संघमित्राला त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवलं होतं की जेणेकरून श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार त्या ठिकाणी होईल. आग्नेय आणि आशिया, मध्य आशिया येथे सुद्धा देशामध्ये सुद्धा त्यांनी धर्म प्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले आणि त्याने अनेक स्तूप आणि विहार त्या ठिकाणी बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. सम्राट अशोकाने लोकांसाठी काय काय केलं तर भरपूर काही केलं. सम्राट अशोकाने लोकांच्या उपयोगी काय काय कामे केले तर प्रजासाठी सुखसोयी निर्माण करण्यावरती भर दिला. प्रजा म्हणजे कोण, जनता, लोक. जनतेला कशा सुखसोयी होतील, जनते कशी सुखी होईल, जनतेला कशा सुखसुविधा मिळतील याच्यावरती सम्राट अशोकाने मोठ्या प्रमाणावरती भर दिला. त्यांनी माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी दिले. जे काही पशुपक्षी असेल, पाळीव जनावरे असतील, पक्षी असेल, पशु असेल, यांना मोफत औषधोपचार करणे, माणसांना सुद्धा मोफत औषधं मिळणे याच्यासाठी सम्राट अशोकाने सोय केली. लोकांना जाण्यासाठी अनेक रस्ते बांधले. शिवाय रस्त्याने जाता येताना लोकांना ऊन लागू नये किंवा त्यांना कुठेतरी विसाव्यासाठी सावली मिळावी म्हणून त्या सावलीसाठी त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. अनेक धर्मशाळा बांधल्या की जेणेकरून लोकांना प्रवास करताना त्या धर्मशाळेमध्ये राहता येईल. विहिरी खोदल्या जेणेकरून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय त्या ठिकाणी होईल. ही सगळी लोकांच्या उपयोगी कामं त्यांनी केली. याच्यातून लक्षामध्ये येतं की अशोकाने प्रजेच्या सुखसोयीसाठी किती सोयी त्या ठिकाणी उपलब्ध केल्या हे आपल्या लक्षामध्ये येतं. आता पुढे आपल्याला बघायचं आहे मौर्यकालीन राज्य व्यवस्था. आता मौर्य साम्राज्याची राजधानी काय होती, पाटलीपुत्र होती. तसं आपला महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे, मुंबई आहे. महाराष्ट्राची मुख्य राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर. आणि मग मुंबईवरून काय होतंय, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा काय होतोय, राज्यकारभार चालवला जातोय. तसं या मौर्य साम्राज्याची जी राजधानी होती ती पाटलीपुत्र होती आणि पाटलीपुत्र येथून ते संपूर्ण राज्याची व्यवस्था कारभार चालवायचे. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोशाली,
ओडिसा. पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये आहे. दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकमधील कनकगिरी आणि उत्तर विभाग होता तक्षशिला जे आज पाकिस्तानमध्ये आहे. राज्यकारभारामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी काही मंत्री परिषद असायची, कारण राजाला पण काही सल्ला देण्यासाठी काही, जसं आज आपल्या देशामध्ये सुद्धा काही जरी पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असेल तर त्यांना काही सल्ला देणारे काही मंत्री असतात. तर राज्यकारभारामध्ये सुद्धा राजाला सल्ला देण्यासाठी काही मंत्री परिषद असायची आणि वेगवेगळ्या पातळ्यावरती काम करणारे अनेक अधिकारी असायचे आणि या सर्वांवरती देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असलेलं जे हेर खाते येतं. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा हेर खातं होतं आणि ते हेर खातं बरोबर शत्रूच्या हालचाली शत्रूच्या गोटात जाऊन गुपचूप जाऊन शत्रूचा काय प्लॅन आहे, शत्रूच्या काय हालचाली आहे त्या मिळवायच्या आणि शिवरायांना त्या येऊन सांगायच्या. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ते हेर खातं एक प्रमुख खातं होतं. आता मौर्यांचं साम्राज्य आपल्या भारतामध्ये असताना लोकांचं जीवन कसं होतं, तर अर्थात मौर्यांच्या काळामध्ये लोकांचा मुख्य व्यवसाय होता म्हणजे तो शेतीच होता आणि शेतीला खूप महत्त्व होतं. पण शेतीच्या व्यवसायाबरोबर व्यापार सुद्धा केले जायचे आणि उद्योग सुद्धा मोठमोठे भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम. हस्तिदंत म्हणजे काय, हत्तीचे दात. आणि तुम्हाला माहिती हत्तीचे दात तुम्ही बघितले आहात तर हत्तीच्या दातापासून छान सुंदर अशा खूप सुंदर मूर्ती तयार करणे, त्या दातांवरती कोरीव काम करणे, कापड विणणे, रंगवणे, धातू काम करणे असे व्यवसाय मौर्यकालीन भारतामध्ये केले जायचे. शिवाय चकाकी असलेल्या काळ्या रंगाच्या मातीची भांडी घडवली जायची. नौका बांधणी म्हणजे जहाज बांधणी, होडी, नौका बांधणी हा एक मोठ्या प्रमाणावरती उद्योग सम्राट किंवा मौर्यांच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये चालत असायचा. धातुकाम म्हणजे धातुकामाबरोबर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान सुद्धा विकसित झालं. नगरांमध्ये जे छोटे छोटे नगर असायचे त्या नगरांमध्ये ग्राम आणि ग्रामांमध्ये, ग्राम म्हणजे काय, गाव. पूर्वी गावाला खेडं असं म्हणायचं, पूर्वी गावाला मौजा असं म्हटलं जायचं, ग्राम असं म्हटलं जायचं. आणि या गावामध्ये खेड्यामध्ये सण उत्सव साजरे केले जायचे, समारंभ होत असायचे आणि त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम असायचे. जसं आज आपण मनोरंजनासाठी आनंदासाठी आपण नाटक पाहतो, चित्रपट पाहतो, यात्रा उत्सव भरवतो, कुस्त्या भरवतो, शर्यती भरवतो, तसं मौर्यकालीन साम्राज्यामध्ये सुद्धा लोकांना मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत असायचे, कुस्त्यांचे खेळ होत असायचे, रथांच्या शर्यती त्या काळात लोकप्रिय होत्या. जसं आजच्या परिस्थितीमधले की आपण घोड्याच्या शर्यती बघतो किंवा बैलांच्या टांग्याच्या शर्यती बघतो, तर अशा प्रकारे रथाच्या शर्यती त्यावेळेस लोकांना खूप आवडायच्या. सोंगट्यांचे खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ लोक त्या काळामध्ये आवडीने खेळले जायचे. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव आहे, जे तुम्ही बुद्धिबळ पण तुम्हाला सगळ्यांना आवडणारा खेळ आहे, त्याला अष्टपद या नावाने ओळखलं जायचं. त्यानंतर मौर्य कालामध्ये कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. जो इतिहास साम्राज्याचा मौर्य साम्राज्याचा जो कळता तो आपल्याला शिल्प कलेपासूनच त्या ठिकाणी मिळतो. बराबर येथील लेणी बघा त्याच काळात कोरून ठेवलेली आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे बघा की मौर्यकालीन आता भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करेल. आता भारताची राजमुद्रा कुठे आहे, तुमच्या नाण्यांवरती आहे. तुमचे जे पैसे आहेत त्या पैशांवरती सुद्धा राजमुद्रा आहेत, बरोबर आहे. आणि ती राजमुद्रा कुठून छापलेली आहे, त्या पैशांवरती किंवा सरकारी ते स्टॅम्प पेपर असतात त्याच्यावरती ती राजमुद्रा छापलेली असते. तर ती राजमुद्रा कुठे आहे, भारताची जी राजमुद्रा आहे ती सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे सारनाथ येथील जो अशोक स्तंभ सम्राट अशोकाने जो स्तंभ उभारला त्याच्या आधारावरती ती राजमुद्रा तयार करण्यात आली आहे. आणि सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 शिंगे आहेत. किती शिंगे आहे, 4 शिंगे आहे. आपल्याला 3 दिसतात, डाव्या बाजूचा, उजव्या बाजूचा, आपल्या समोरचा आणि पाठीमागची गोष्ट दिसेल का, पण पाठीमागून सुद्धा सिंह आहे. म्हणजे त्या सारनाथ येथील जो मूळ स्तंभ आहे त्याच्यावरती 4 सिंह आहेत आणि प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर एक चक्र आहे आणि त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व म्हणजे काय, घोडा. ही इथं राजमुद्रा आहे बघा बघा ही इथे एक सिंहाचं तोंड, 1 2 3 आणि याच्या पाठीमाग असलेला सिंह, असे 4 सिंह आहेत. इथे मध्ये एक चक्र आहे बघा, अशोक चक्र, त्याला 24 आरे आहेत. आणि इथं काही प्राण्यांची चित्र येते, मी तुम्हाला सांगतो. आता
एका बाजूला अश्व, अश्व म्हणजे काय घोडा, दुसऱ्या बाजूला वृषभ म्हणजे बहुतेक बैलाचं चित्र आहे, आणि राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह. आता बघा इथे तुम्हाला हा इथे दिसतं बघा, अश्व म्हणजे घोडा तुम्हाला दिसतो इथं, अश्व घोडा. इथे तुम्हाला जे चित्र दिसतं ते म्हणजे वृषभ, वृषभ म्हणजे कोण, बैल, आणि त्याच्या मागच्या बाजूला काय आहे, हत्ती आणि सिंह, हे 2 प्राणी आहे. म्हणजे राजमुद्रेवरती 4 प्राण्यांचं चित्र कोरलेलं आहे. ते म्हणजे अश्व म्हणजे घोडा, अश्व, वृषभ म्हणजे बैल, हत्ती आणि सिंह. म्हणजे अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहे. स्तंभावर उभारलेले त्यांनी सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय या ठिकाणी उत्तम शिल्प आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावरती झळकते आहे. जे आपल्या भारताचा जो इंडियन फ्लॅग आहे, जो तिरंगा आहे, त्यावर मध्यभागी बघा एक चक्र आहे. म्हणजे ते कोणतं चक्र आहे, अशोक स्तंभावरील असलेलं चक्र, ते 24 आऱ्यांचं आहे. आणि त्या स्तंभावर 4ही बाजू सिंह आहे. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्या काळात खोदली गेलेली 12 टेकड्यांवरील लेणीसुद्धा प्रसिद्ध आहे. हे लेणी बिहारमध्ये आहेत आणि भारतातली लेण्यांमध्ये ही सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जातात. काही काळानंतर सम्राट अशोकाचा मृत्यू झाला. पण ज्यावेळेस सम्राट अशोकाचा मृत्यू झाला त्यानंतर मात्र हळूहळू हे मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राजे उदयास आले. काही राजे, काही साम्राज्यही उदयाला आली, परंतु मौर्य साम्राज्य भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होतं. आणि मौर्यांच्या काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण ज्या काही पाहणार आहोत त्या पुढे पाहणार आहोत. ही एक 12 लेणं आहे. सम्राट अशोकाच्याच काळामध्ये हे लेणं कोरलेलं आहे. दगडात ही लेणी कोरलेली आहे. डोंगरामध्ये दगड आणि त्या दगडामध्ये ही लेणी कोरलेली आहे. ही जी 12 नावाची लेणी आहे खूप प्राचीन काळापासून आहे. ही सम्राट अशोकाच्याच काळामध्ये लेणी कोरलेली आहे. ती सध्या ही लेणी बिहारमध्ये आहे. बिहार हे आपल्या भारतातलंच एक राज्य आहे आणि त्या बिहार राज्यांमध्ये 12 या ठिकाणी ती कोरलेली लेणी आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण मौर्यकालीन भारत ह्या घटक या ठिकाणी आपण सगळा मौर्यांचा इतिहास, मौर्यांचं साम्राज्य या ठिकाणी आपण समजून घेतलं. 6वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा धडा छानपैकी आवडला की तुम्ही त्यावरती सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.